नमस्कार. स्वागत आहे जॉली सहयोग पॉडकास्ट मध्ये. आणि आजचे गेस्ट आहेत ते माझे मोठे भाऊ कसे आहेत आणि त्यांच्यानी सुद्धा मला खूप गाईड केलंय फ्युचरसाठी. सो आजचे आमचे गेस्ट आहेत ते नरसिंह काणेकर, म्हणजे सगळ्यांचे लाडके म्हणतात ते बाबा काणेकर. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असणार की काणेकर प्रोडक्ट वरती आज पॉडकास्ट आहे, म्हणजे त्यांचं स्ट्रगल, त्यांची अचीवमेंट्स हे ते सगळे सांगणार आहेत त्या पॉडकास्टमध्ये. सो तुमचं मी आज स्वागत करतो बाबा काणेकर, की माझ्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात आणि तुमच्या पूर्ण अचीवमेंट्सला मी नाही होतो, पण मी आज तुम्हाला एक कॉंग्रॅच्युलेट करतोय, कारण त्या तुम्ही ह्या पोझिशन वरती पोहोचलाय. तुझ्या पॉडकास्ट मध्ये येऊन मला एक्साइटमेंट वाढली आहे. माझ्याबद्दल थोडी माहिती सगळ्यांनाच कळेल अशी मी आशा करतो. आणि कळणारच, कारण ते तुम्ही खूप हार्डवर्किंग आहात, मला माहित आहे. मी तुमचं हार्डवर्क सुद्धा बघितलंय. सो आता थोडे प्रश्न आम्ही स्टार्ट करूया. थोडे मी तुम्हाला प्रश्न विचारणार की तुमचा अर्लियर, म्हणजे तुमचा पहिलीचा करिअर कुठे होता आणि तुम्ही काणेकर मध्ये आता कसे आला? काणेकर हा ब्रँड कसा तुम्ही अपलिफ्ट केला? सर्वप्रथम म्हणजे हा ब्रँड माझ्या वडिलांचा आहे. 1978 मध्ये याचं सुरुवात झाली, स्थापना झाली, बांधल्या. आणि त्याच्यानंतर हा हळूहळू पुढे पुढे वाढत गेला. आम्ही जेव्हा छोटे होतो, म्हणजे 1985 मध्ये माझा जन्म झाला. त्याच्यानंतर शिक्षण वगैरे घेऊन मी 2006 नंतर गोव्यामध्ये नोकरीसाठी गेलो. 6 वर्ष मी नोकरी, त्याच्यानंतर 6 वर्ष दूध व्यवसायामध्ये सुरुवात केली. आणि 2018 मध्ये मी या व्यवसायामध्ये आलो, घरगुती व्यवसायामध्ये. आणि त्याच्यानंतर मी ते जास्त वाढवण्याचा प्रयत्न, म्हणजे तुम्ही तो टेक ओव्हर केला? टेक ओव्हर 2018. आणि त्यात तुम्हाला काय चॅलेंजेस होते, की बाबा काय चॅलेंजेस तुमच्या? आता थोडे आता टेक ओव्हर सुद्धा करतात आपल्या वडिलांचा नाहीतर फॅमिलीचा आहे, काय त्रास असतो आणि काय तुम्ही त्याच्यातून म्हणजे असं याच्यातून हे शिकलात किंवा लेसन शिकलात, धडे शिकलात? धडे म्हणजे थोडं कठीण होतं, कारण मार्केट ऑलरेडी बाकीच्यांचं मार्केट पण मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. बरोबर. कोकोकोला होतं, पेप्सी होतं, त्याशिवाय लोकल मार्केट सुद्धा होतं. पण माझ्या मनात एक असं आयडिया आलं की नैसर्गिक नॅचरल ज्यूस मध्ये कोणच नाही. बरोबर. त्यामुळे त्याच्यात आम्ही एंट्री करायची आणि त्याच्यातून आपण ब्रँड डेव्हलपमेंट करायचं आणि ब्रँड मोठा करायचा. बरोबर. त्यामुळे ते पण एक चॅलेंज होतं, कारण लोकांना सवय होती कोकोकोला, पेप्सी, त्यामुळे नॅचरल किंवा नैसर्गिक ज्यूस मधला कोण पिता. बरोबर. पण आम्ही ते प्रयत्न केले, तो आता सक्सेसफुल झालाय बऱ्यापैकी. आम्ही मार्केट आता तुम्ही सक्सेसफुल म्हणताय झालाय, आणि तुम्ही आता कॉम्पिटिशन म्हणजे काय बघतात? आता तुम्ही म्हटलात की थोडे ब्रँड्स आहेत, ते पण तुम्हाला कॉम्पिटिटर आहेत, ते तुम्ही कसे फेस करतात कॉम्पिटिशन? तसं मोठं कॉम्पिटिशन नाही आहे ऍक्च्युली, कारण आमचा जो सेगमेंट आहे तो कम्प्लीट वेगळा आहे. बाकीच्यांचं फ्लेवर्ड आहे, आमचं जे आहे ते नॅचरल ज्यूस मधलं आहे. म्हणजे तुम्ही नेचरला घेऊन चालताय. कोकम आहे, त्यानंतर लिंबूचा. तुम्ही म्हणत होतात की निसर्ग प्रेमी सुद्धा तुम्ही आहात, म्हणजे तुम्ही आता कोकम, तुमचे ब्रँड कसे आहेत, लेमन, जिरा, हे सगळे म्हणजे काय म्हणतात ते निसर्गावरती आहे. तुम्ही आता म्हटलात की निसर्ग, याच्यावरती तुम्ही काय बोलू शकतात? की बाबा म्हणजे त्या सेगमेंट मध्ये ऍक्च्युली कोणच नाहीये मार्केट. आणि कोकमची जी रेसिपी आहे ती आमच्या वडिलांनी तयार केलेली आहे, त्यामुळे तो आम्ही सगळ्यात महत्वाचा बेस धरून चाललोय. कोकम आमचं मिळतंय, त्याच्यामुळे बाकीचे प्रोडक्ट पण आम्ही नॅचरल म्हणून आम्ही विकतो. ओके. आता रेसिपी वगैरे तुम्हीच करतात स्वतः? आम्ही स्वतः. बरोबर. आणि आता बिझनेस करतोय, आता मी पण सुद्धा एक बिझनेस करतो, आणि पण तुमचे मित्र बिझनेस करत असणार, नाहीतर आमची युथ असणार कोणतरी बिझनेस करत. त्यामध्ये फ्रेंड्स जास्त सपोर्ट करतात की बाहेरचे अननोन पर्सन येतात आणि तुम्हाला सपोर्ट करतात? फ्रेंड्स 100% आहेत, फॅमिली पण 100% आहे. फॅमिली 200% असं आपण म्हणू शकतो. फॅमिली तर आपली बॅकबोन आहे. फ्रेंड्स आहेत, फ्रेंड्स प्रत्येक वेळी मदत करतात. त्याशिवाय बिझनेस मध्ये पडल्यानंतर जे नवीन फ्रेंड्स होतात, जे वेंडर असतात ते फ्रेंड्स होतात, त्याच्यावर आपण परचेस करतो, ते पण आपले फ्रेंड्स होतात. ते पण आपल्याला कधी काही जेव्हा आम्ही कुठेतरी कमी पडतो बिझनेस मध्ये किंवा काहीतरी कॉलॅप्स होतो, ते आपल्याला सपोर्ट करतात आणि आम्हाला परत बिल्डअप व्हायला हेल्प करतात. 100%. बरोबर. सो तुमचे मोटिवेशन असे कोण, की बाबा बाबा तुम्ही सांगितलं तुमचे म्हणजे पप्पा आहे तुमचे, ते मोटिवेशन आहे. सो तुमचे आणि एक असे मोटिवेशन कोण, की त्यांना बोला चल आता आणि स्टार्ट करूया, असं होतं तुम्हाला एकदा? मोटिवेशन म्हणजे ऑफकोर्स वडील माझे मोटिवेशन आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नोकरीला होतो जेव्हा गोव्यामध्ये,
तेव्हा मला ऍक्च्युली समजलं की नोकरी काय असते हा आणि व्यवसाय काय असतो. हा. स्वतःचा धंदा आणि नोकरी. हम्म, नोकरी काय आहे? नोकरी 9 ते 5. हम्म. पण व्यवसायात आपण पडल्यानंतर किती वेळ वेळ त्याच्यात देऊ शकतो बरोबर. आणि आपल्याला जे अचीव्ह करायचं आहे ते व्यवसायातून आपण अचीव्ह करू शकतो. म्हणजे त्यामुळे तुमच्या माइंड मध्ये तुम्ही अचीव्ह करू शकता. आम्ही पहिलीच ठरवलेलं की नोकरी ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. हम्म. त्याच्यात टाइम मॅनेजमेंट शिकता येतं पहिली महत्त्वाचं. हा बरोबर. कारण जेव्हा तुम्ही वेळेवर पोहोचत नाही किंवा वेळेवर कामं होत नाही तेव्हा तुम्हाला वरून कोणतरी बॉसिंग करतो. बरोबर. त्यामुळे तुम्ही ते शिकता. एक काटेकोरपणा शिकता, वेळ हा. वाचवायला शिकता, हम्म. वेळेत सगळी कामं करायला शिकता. हम्म. त्यामुळे नोकरी ही थोडी वर्ष केलीच पाहिजे. हम्म. पण व्यवसायामध्ये पण तरुणांनी घुसलं पाहिजे. घुसलं पाहिजे. बरोबर. आणि आता तुमचे किती ड्रिंक्स आहेत टोटल? आता आमचे ड्रिंक्स आहेत टोटल 4. चार. कोकम, जिरा, जिंजर आणि लिंबू. हम्म. त्याच्यानंतर आता आम्ही नवीन प्रोजेक्शन आमचं आहे ऑरेंज. Orange. पण ज्यूस मध्ये हम्म. ऑरेंज ज्यूस पासूनच ड्रिंक बनवायचं. हम्म. त्याच्यानंतर छोटे छोटे आहेत हा. प्रोजेक्शन मध्ये आहे. हळूहळू मी लॉन्च करू. सो तुमचा फेवरेट कुठचा ड्रिंक? माझा फेवरेट कोकम आहे. तो त्यांचा फेवरेट कोकम आहे. कोकम हा त्यांचा एक म्हणजे मेन आहे ब्रँड. ते करायला बघतायत पुढे, कारण तो नैसर्गिक सुद्धा. तुम्ही आता ऐकलं असणार नैसर्गिक. आणि कोकम पिऊन बघा, मी पण पिलंय आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही दाखवलंय कोकमची बॉटल्स, तुमचे प्रॉडक्ट्स दाखवले आहेत मार्केटिंगसाठी. आणि जास्त आता तुमचे विच सिटीज, म्हणजे जास्त सिटीज कुठे कुठे तुम्ही जास्त डिस्ट्रीब्यूट करतात? आता सध्या सिंधुदुर्ग तर आपला आहे. हा. त्याच्या बाजूला गोवा राज्य आहे. गोवा राज्याच्या नॉर्थ गोवामध्ये बऱ्यापैकी आम्हाला सेल आहे. दक्षिण गोव्यामध्ये थोडा कमी आहे. त्याप्रमाणे रत्नागिरीला आहे. म्हणजे जिल्हे सांगतो तुम्हाला. जिल्हे. जिल्हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हम्म. पुण्यामध्ये मिळतं. मुंबईमध्ये थोडंफार मिळतं. कोण एंटरप्रेनर राहू शकतात? तुम्ही स्वतः एंटरप्रेनर आहात. आता अपकमिंग कोण एंटरप्रेनर यायला बघतायत वरती, त्यांना तुम्ही काय ऍडव्हान्स देऊ शकता की बाबा हा तुम्ही हे करा, मग तसं तशी तुम्ही करू शकता? अपकमिंग एंटरप्रेनर आहेत म्हणजे जे व्यवसायाकडे वळायचे आहेत तरुण, त्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा आपलं स्वतःचं अस्तित्व काहीतरी घडवायचं आहे, तर त्यांना मी पाठवू इच्छितो. पहिले सर्वप्रथम म्हणजे त्यांनी पुढच्या गोष्टीला घाबरतात, व्यवसाय करायला घाबरतात. माझ्याकडे पण असं, माझ्या बरोबर पण असं घडलंय की अगदी मी झिरो झालेलो एकेकाळी. पण त्याच्यातून सुद्धा मी नोकरी केली असती परत जाऊन. पण तेव्हाच ठरवलं की मी नोकरी करणार. परत एकदा मी व्यवसायामध्ये बरोबर. आणि गिव्हअप केलं नाही. गिव्हअप केलं. बरोबर. तरुणांना मी सांगू काय इच्छितो की जर तुम्ही व्यवसाय करणार असाल तर पहिली गोष्ट म्हणजे घाबरायचं नाही. व्यवसाय फ्रीली करायचं. अगदी म्हणजे करायचं हे मनात ठासूनच करायचं आणि करत राहायचं. थांबायचं नाही, थकायचं नाही. बरोबर. करत राहायचा. 100% तुम्हाला त्याच्यातून अचिव्हमेंट मिळणार. आणि आता तुमचे आता बिझनेस मध्ये मिस्टेक्स होतात, मिस्टेकमधून आम्ही शिकतो. सो मिस्टेक तुमची कुठे झाली आणि ते एक तर तुम्हाला एक धडा भेटला असणार की हा अरे इकडे झाली माझी मिस्टेक, आणि मी ती तुम्ही कशी ओव्हरकम केली? मिस्टेक्स होतातच, कारण आमचा व्यवसाय हा कसा आहे, आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत. बरोबर. मग आमच्या खाली डिस्ट्रीब्युटर आहेत. त्यामुळे कधी कधी कसं होतं, डिस्ट्रीब्युटर स्टॉक घेतो पण पेमेंट करत नाही. पण प्रॉब्लेम काय होतो की आम्हाला कोणाचे ते द्यायचे असतात. बरोबर. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. असे प्रॉब्लेम भरपूर येत राहतात. दुसरी गोष्ट, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मशिनरीचा प्रॉब्लेम होतो. मशिनरीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आम्हाला तेवढा तो टाइम आमचा फुकट जातो, प्रोडक्शन होत नाही. त्याच्यामुळे ते एक नुकसान होतं. बरोबर. त्याच्यातून थोड्या थोड्या गोष्टी अशा आहेत ते शिकण्यासारख्या. त्याच्यातून आम्ही सगळं शिकून आता एक लेवलला स्टेबल झालं. सो तुमचे व्हॅल्यूज काय आहेत? आता तुम्ही तुमचे वर्कर्स आहेत, त्यांना तुम्ही कसे खुश ठेवतात की बाबा ते यायचे, त्यांना एक मजा यायची यायला तुमच्या कंपनीत? म्हणजे ऍक्च्युली आम्ही वर्करांना वर्कर कसे वागवत, पहिली गोष्ट फॅमिली, एक मित्रत्वाचं नातं किंवा ज्या महिला आहेत त्यांच्याकडे एक चांगल्या पद्धतीचं आमचं वातावरण आहे. बोलण्याची एक हे, कधी आम्ही रागवत नाही. काय चुकलं असेल तर थोडंफार समजून घेतो. बरोबर. आणि बाकी काय त्यांना पेमेंट वगैरे किंवा पगार वगैरे आहे. त्याशिवाय 1-2 महिन्यातून 3 महिन्यातून काहीतरी एक गेट टुगेदर छोटासा ठेवतो फॅक्टरीमध्ये. त्यांना थोडंफार असं वाटलं पाहिजे की एक फॅमिली टाईप. असं तुम्ही म्हणत होतात की तुमचे काणेकर
आता तुम्ही म्हणतात की नैसर्गिक आणि पहिले तुमचे काचीचे बॉटल्स होते. काचेच्या बॉटल आणि तुम्ही आता प्लॅस्टिक मध्ये आलात. प्लॅस्टिक बॉटल्स आहेत तुमचे, ते काम आणि कशाला? पूर्वी प्लॅस्टिक बॉटल नव्हते. हम्म. जेव्हा सुरुवातीला प्लॅस्टिक बॉटल होता तेव्हा ग्लास बॉटलच चालायचे, सगळेच ग्लास बॉटल होती. कुठचीच कंपनी प्लॅस्टिक मध्ये नव्हती. कोका-कोला आली त्याच्यानंतर कितीतरी वर्षानंतर आमच्याकडे प्लॅस्टिक बॉटल झाली. मग ग्लास बॉटल मधून आम्ही प्लॅस्टिक मध्ये जायचं कारण असं होतं की ग्लास बॉटल ट्रान्सपोर्टेशनला खूप हेवी आणि वाटेत कुठेतरी बॉटल डॅमेज व्हायच्या, फुटायच्या. त्यामुळे प्लॅस्टिक बॉटल हे कन्व्हिनियंट आहे ट्रान्सपोर्टेशन. बरोबर बरोबर. आणि पडला बॉक्स किंवा पडल्या तरी कुठं होणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे प्लास्टिक बॉटल मध्ये आम्ही सुरुवात केली. बरोबर बरोबर. आणि आता बिझनेस मध्ये एक जलसी असते. जलसी ते तुम्ही कशी अवॉइड करता? होतेच जलसी. एक बाबा पटकरून जळला, पटकरून आणि काय झालं, ते तुम्ही कव्हर कसं करता? जेलसी कोणाची? एक दुसरे कॉम्पिटिटर कोण आहे? जेलसी म्हणजे जेलसी व्हायचा काही प्रश्नच नाही, कारण त्यांचे प्रोडक्ट कम्प्लीट वेगळे, माझे प्रोडक्ट कम्प्लीट वेगळे. बरोबर बरोबर. जेलसीचा काही विषय नाही. आपल्या पद्धतीने व्यवसाय करतात, आम्ही आमच्या पद्धतीने करतो. बरोबर. थोडेफार आमच्यापेक्षा मोठे पण आहेत. आम्ही जेलस कधी होत नाही, कारण आमचं जे चालू आहे आमच्या तुम्ही पूर्ण अवॉइड करतात. अवॉइड कम्प्लीट. ओके ओके. सो आणि एक माझा प्रश्न आलेला की तुम्ही फ्लेवरची तुम्हाला आयडिया कुठून आली? आता तुम्ही म्हटलात की बाबा तुमचे पप्पांनी स्टार्ट केलेलं फ्लेवरचं, ती आयडिया त्यांना कुठून आली? ऍक्च्युली जेव्हा हे प्रोडक्ट कोकम सोडा जेव्हा तयार केला आम्ही सगळ्यात पहिली, तेव्हा कोकोकोलाने मार्केटमध्ये 5 रुपयात बॉटल आणली. त्यामुळे आम्हाला एवढा लॉस झाला किंवा मार्केट आमचं एवढं पडलं की नवीन काहीतरी चालू करायला पाहिजे. तेव्हा आमचे सगळे प्रोडक्ट हे कोकोला स्नॅक होत होते. कोकोला होता, लिमका होता, ऑरेंज होता, सोडा होता. त्याच्यानंतर बाबाने जवळ नाही म्हटलं तरी 5-6 वर्ष त्याच्यामध्ये एक आपले आयडिया वगैरे लावून किंवा एक प्रयत्न करून कोकमचा एक फॉर्म्युला तयार केला आणि तो हिट झाला. आणि अजून पण हिट आहे. सो 26 वर्ष झाली. 26 वर्ष झाली आहे काणेकर यांना, म्हणजे काणेकर ड्रिंक्स कोकमला तयार करून 26 वर्ष. आणि तुम्ही स्टार्ट कधी केलं म्हटलं तुमचं? मी 2018 मध्ये घेतलं. आणि पप्पाने 1978. म्हणजे 1978 पासून काणेकर चालू आहे आणि अजून हिट आहे आणि पुढे सुद्धा हिट राहणार 100%. अशी माझी सुद्धा इच्छा आहे. आणि मला सुद्धा बरं वाटतं. आणि जास्त तुम्ही फोकस कोकम वरती कशाला करतात, नॉट ऑन अदर ड्रिंक्स? कोकम वरती फोकस करायचा प्रश्न म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये जिरा भेटतं वेगवेगळ्या कंपन्यांचं. इव्हन कोकोला सुद्धा जिरा भेटतं. बरोबर. कोकम कोणाला माहितीच नाहीये. कोकमचे बेनिफिट्स कोणाला माहिती? कोकमचे भरपूर बेनिफिट्स आहेत. कोकम हे आयुर्वेदिक आहे. कोकम फ्रूट आहे ते पण आयुर्वेदिक आहे. त्यामुळे कोकम आम्हाला असं प्रमोट करायचं आहे की ते एक पिल्यानंतर आपल्या जीवाला कुठच्या प्रकारचा धोका नाही. बरोबर. त्याशिवाय आपल्या शरीराला त्याचे बेनिफिट्स. ते काय बेनिफिट्स आहे तुम्ही असे सांगू शकता कोकमचे? म्हणजे पित्तशामक आहे. पित्तशामक सर्वात आणि सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट त्या कोकम मध्ये. आणि थंड आहे. बरोबर. रिफ्रेशिंग वाटतं. शरीरातील हीट थोडी कमी होते. बरोबर. पचनासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. आता तुम्ही वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ कशी बॅलन्स करतात? आता ते लग्न पण झाले, मुलं पण आहेत आणि ते बॅलन्स कसे करतात तर मला सुद्धा कळणार पुढे. मी पण तुमच्याकडे शिकणार आहे तुमच्याकडून. मी ती बॅलन्स वर्क एकीकडे, फॅमिली एकीकडे. बरोबर. फॅमिली जेव्हा असेल तेव्हा वर्कलोड नाही, वर्कलोड असेल तेव्हा बरोबर बरोबर बरोबर. ते तुम्ही जर समतोल व्यवस्थित राखला तर काही प्रश्न नाही. म्हणजे तागडी अशी ठेवायची, तागडी समांतर ठेवायची. बरोबर. आणि आता तुमची वाईफ तुम्हाला हेल्प करते बिझनेस मध्ये? वाईफचा बऱ्यापैकी रोल आहे. बरोबर. कारण तिने माझे चांगले दिवस पण बघितले, वाईट दिवस. बरोबर बरोबर. थोडे चांगले दिवस बघितले, म्हणजे चढाव उतार आहेत सगळी. बरोबर. त्यामुळे तिने मला बऱ्यापैकी साथ दिलेली आहे. अजूनपर्यंत ती साथ मला देते. काही मला विचारतो की आता जे ऑलरेडी बिझनेस मध्ये आहे, जे बिझनेसमॅन म्हणजे आम्ही एंटरप्रेनर म्हणतो, त्यांना तुम्ही एक काय ऍडवाइस देऊ शकता की बाबा ते कसे त्यांचे प्रॉब्लेम फेस करायला त्यांना एक मदत करू शकतात?
पहिली म्हणजे जे व्यावसायिक आता व्यवसाय करतायत एंटरप्रेनर किंवा यंगस्टर जे आहेत जे व्यवसायामध्ये ऑलरेडी आहेत त्यांना सगळ्यांनाच प्रॉब्लेम असतो. बरोबर प्रॉब्लेम कोणाला नाही असं होत नाही. बरोबर. पण एक असं माझं म्हणणं आहे की तो प्रॉब्लेम कितीपर्यंत तुम्ही घेतला पाहिजे, शारीरिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या नाही पण आर्थिक दृष्ट्या. कारण व्यवसायासाठी कर्ज काढलेलं असतं, लोन्स घेतलेले असतात, बरोबर, फंडिंग घेतलेलं. बरोबर. मग माझं एकच असं म्हणणं आहे यंगस्टरसाठी की जेवढ्या जिद्दीने आणि जेवढ्या तळमळीने आपण व्यवसाय चालू करतो तो जर आर्थिकदृष्ट्या परवडत नसेल, नुकसानमध्ये होत असेल, जात असेल तर तेवढ्याच तळमळीने जिद्दीने तो बंद पण करता आला. बरोबर. आणि ती लाईन सोडून किंवा तो व्यवसाय सोडून इतर दुसऱ्या व्यवसायामध्ये किंवा इतर दुसऱ्या मार्गामध्ये जायची ताकद असते. बरोबर. म्हणजे ते सांगू इच्छिता की बाबा डीप जाऊ नका, मेंटली स्ट्रेस घेऊ मेंटली स्ट्रेस घेऊन होत नसेल तर बाहेर पडायचं, दुसरं स्टार्ट करायचं. सुद्धा भेटली आम्हाला सुद्धा काणेकरची किंवा काणेकर प्रोडक्ट काय होते कसे तुम्ही अपलिफ्ट केलात त्याला. सो माझ्या बरोबर तुम्हाला पॉडकास्ट घेण्यात कसं वाटलं? तुझ्याबरोबर पॉडकास्ट करायला मला अतिशय चांगलं वाटलं. कारण सर्वप्रथम म्हणजे माझा हा सगळ्यात पहिलाच पॉडकास्ट आहे. म्हणजे इंटरव्ह्यू टाईप म्हणा किंवा लाईव्ह माहिती सांगितली किंवा माहिती सांगितली असं लाईव्ह मध्ये आहे. पण त्यामुळे माझ्या पण तुला खूप खूप शुभेच्छा आहे. भविष्यात ह्या पॉडकास्ट करिअर मध्ये तू सुद्धा उत्तरोत्तर प्रगती करावी आणि जे काय प्रॉब्लेम असतील ते तू पण फेस करून मोठं व्हावं. बरोबर, माझी इच्छा आहे. बरोबर. सो आता मी सुद्धा पॉडकास्ट द्यायला जातो कुठे कुठे, गोव्यामध्ये नाहीतर आणि कुठे. सो मला सुद्धा ते काणेकर ड्रीम दिसतात आणि मला प्राऊड फील होतं. एक फ्रीज मध्ये बघितल्यानंतर, कुठे मॉलमध्ये बघितल्यानंतर. सो सगळे तुम्ही म्हणजे आमचे कोण मित्र आहेत आणि मित्रांचे मित्र आहेत ते तिकडे जावा मॉलमध्ये आणि ते काणेकर ड्रिंक्स प्या, कारण ते खरंच रिफ्रेशिंग आहेत. आणि तुम्हाला पण मी एक शुभेच्छा देतो की तुमचे भारतामध्ये काणेकरचे प्रसिद्ध होऊन दे अशी माझी सुद्धा इच्छा आहे. आणि आम्ही नंतर सुद्धा एक आता पॉडकास्ट घेऊया त्याच्यानंतर भारतामध्ये झाल्यानंतर. सो ऑल द बेस्ट आणि थँक्यू फॉर कमिंग इन जॉली सहयोग पॉडकास्ट. थँक्यू. येस. आणि हा पूर्ण पॉडकास्ट केदार स्टुडिओ मध्ये झालेला आहे. जो केदार आमचा मित्रच आहे. सो त्यांनी पण प्रगती करून दे पुढे अशी मी त्याला सुद्धा शुभेच्छा देतो. आणि थँक्यू केदार फॉर गिव्हिंग स्टुडिओ. आणि हा पॉडकास्ट आता मी संपवत आहे. हर हर महादेव.